पण त्यांनी बोलताना माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की जागा विकत घेतली भाजपने, विकल्या गेलेली आमची जागा जी विकत घेतली भाजपने विकत घेतलेली असं त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे त्यांचा, त्याच्यावरती माझं बोलणं उचित होणार नाही। त्यांनी त्यांचं उत्तर त्यांच्याच पदाधिकारी देतील त्याच्यासाठी। मामा, शेवटचा प्रश्न, जळगावकरांसमोर आता नेमके कुठले मुद्दे घेऊन महायुती जाणार आहे? बघा, मी म्हटलं की मागच्या वेळेला 2018ची निवडणूक आम्ही नामदार गिरीश यांच्या नेतृत्वात लढली। त्यावेळेला आम्ही म्हटलं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जाणार आणि 2018 मी परत सांगतो की आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करण्यामध्ये रस नाही आहे। आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार आणि 2014चा अगोदरचं जळगाव, मी परत सांगतो टीका नाही, पण 2014 नंतर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं आणि मी आमदार झालो तेव्हापासून जळगाव महापालिकेत मी सांगण्यापेक्षा मी नम्रपणे जनतेला आव्हान करेल की आमदार काय सांगतो, राजूमामा काय बोलतात, त्यापेक्षा माहिती अधिकार आपला राईट्स आहे। तुम्ही जळगाव महापालिकेमध्ये माहिती अधिकारमध्ये मागू शकता की महापालिकेचं कर्ज नील केव्हा झालं, जेडीसी बँकचं कर्ज नील केव्हा झालं, जळगाव शहरातले शिवाजीनगरचा ब्रिज कोणाच्या काळामध्ये झाला, पिंपराळा ब्रिज कोणाच्या काळामध्ये झाला, आसोद्याचा ब्रिज कोणाच्या काळात झाला, शिव कॉलनीतला ब्रिजचं भूमिपूजन कोणाच्या काळामध्ये झालं, जळगाव शहराचा बायपास केव्हा झाला, समांतर रस्ते केव्हा झाले, नवीन MIDC कशी मंजूर झाली, केव्हा तिचं नोटिफिकेशन निघालं, असे कितीतरी मुद्दे, म्हणजे नामदार गिरीच्या नेतृत्वामध्ये स्टेडियम आलं, नवीन मेडिकल हब कॉलेज आलं, असे कितीतरी मुद्दे आहेत। आणि असं आवास म्हणजे छोट्या छोट्या योजनेतून, आवास योजनेमधून हजारो लोकांना अनुदान मिळालं, 2,67,000 अनुदान मिळालं, आयुष्यमान भारतचे कार्ड मिळाले, किती लोकांना, गरीब लोकांना धान्य मिळालं, अशा कितीतरी योजना मला वाटतं जनतेसमोर एक सेवक म्हणून मला वाटतं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार। तरी एवढं करत असताना आम्ही म्हणणार नाही सर्वच दावा की सर्वच कामं झाली, आम्ही म्हणू की 60% कामं झालेली आहेत आणि राहिलेली 40% कामं मला वाटतं काही रस्ते गटरी असतील, काही भूखंडाचा विकास असेल, तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। ह्याच मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार।